गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज माझा हॉस्टेलला लास्ट डे आहे. आज आमचं सेमिस्टर एक्झाम काल ओव्हर झाले. म्हटलं आता थोड्या दिवसानंतर आता घरी जाऊया. आता लास्टचा टाईम आहे आमचा हॉस्टेलला. खूप मेमरीज जमल्या आमच्या या रूममध्ये. माझे रूम पार्टनर पण खूप भारी आहेत. थोड्या मिनटात तुम्हाला दाखवतो. ते मला ड्रॉप करायसाठी रेल्वे स्टेशनला पण येत आहेत. आपण त्याच्यानंतरचा ब्लॉग तिथून कंटिन्यू करू. माझ्याकडे थोडाफार लगेच जास्त आहे, बट क्लिप वगैरे मी कॅप्चर करेन रेल्वे स्टेशनच्या वगैरे. पण तुम्हाला जर ब्लॉगमध्ये आवडलं सर्वांनी कमेंट करा आणि सर्वांनी सांगा, ठीक आहे. वर्षाचा प्रवास आता आज लास्ट डे आहे. 3 वर्षाचा प्रवास आज संपलेला आहे. मग थोड्या मिनटात माझे रूम पार्टनर वगैरे तुम्हाला रिव्ह्यू वगैरे करतो. खूप माझ्या भावासारखे रूम पार्टनर भेटले आहेत आतापर्यंत. पण तेच ना, थोडं दुःख होतं सर्वांनाच, पण मला जास्त होतंय. कारण की माहिती आहे का, 3 वर्षासोबत होतो. एकमेकांच्या मजाक मस्ती भांडणं वगैरे खूप काही केलं, पण कोणाच्या मनामध्ये आम्ही असा राग वगैरे धरला नाही, ठीक आहे. पण खरंच मी खूप लकी आहे. मला असे छान रूम पार्टनर भेटले. थोड्या मिनटात ते थोडं हे होतात, तयार वगैरे होतात. आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं आहे. मग आता तुम्हाला रिव्हील करवतो त्यांचे फेसेस वगैरे, आणि कसे कोणाकोणाचे नाव काय आहेत, कोण कसं आहे आणि कोण कुठं ते पण तुम्हाला रिव्हील करणार, ठीक आहे. हा माझा रूम पार्टनर आहे, आपल्या भावासारखा आहे. कसं वाटलं आपल्या 3 वर्षाचा प्रवास? एकदम मस्त वाटलं. आणि भावासारखे मित्र भेटले आपल्याला, रूममेट भेटले. आणि आता फायनली आपण सोडून जात आहोत. खूप वाईट वाटत आहे, पण आता ठीक आहे. काय ना, पण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना आपण. आठवण आली तर बोलत राहू. निखिल इकडे, निखिल ये तू पण. थांब रूम पार्टनर पहिले ऑलरेडी. हा ये निखिल, काय कसं वाटलं तुला? मला पण खूप चांगलं वाटलं, पण आता काय करावं, नाईलाज आहे, याला जावं लागतं. पण या 3 वर्ष खूप चांगले गेले, खूप मजेशीर गेले. आणि मला चांगलं वाटलं की मला याच्यासारखा मित्र भेटला. आज अजून आमचा एक जुना रूम पार्टनर होता, बट त्याच्याकडे कॉलेजचा प्रोजेक्ट वगैरे होता. म्हणून त्या कारणामुळे तो तिकडे कॉलेजच्या इकडे थांबला मित्राच्या रूमवरती. नाही तर त्याला पण या व्हिडिओमध्ये करणार. तो खूप माझा चांगला मित्र होता. खूप अडचणीला हे आपले सर्व मित्र धावून पळून येते. जराशी तब्येत वगैरे खराब झाली तर लगेच हॉस्पिटलला न्यायचे. मी खूप नशीबवान आहे, मला असे रूम पार्टनर भेटले, असे भावासारखे भेटले. हे अशा आठवणी मी कधीच विसरणार नाही. हे आमचे शेजारचे रूम पार्टनर. कसं वाटलं यश? अरे सर, तुमच्यासोबत 3 वर्षचा प्रवास हा एकदम भारी होता. सकाळी आले तुम्ही, यायला सर्व या. तुम्ही चालले असं दुःख वाटत आहे की रूम पार्टनर चालले. तुम्ही रडत नाही पण राव आमच्याकडे. असं रडा आम्ही रुमाल देतो तुम्हाला. अरे सर, तुम्ही समोर जावा, मोठे हो, चांगले अधिकारी बनवा, त्याच्यासाठी मी रडत नाही आहे. हा असं का? समोर जाऊन तुम्ही मोठे रडा हा घ्या तुमच्यावर आर्टिफिशियल. हे बघा, आमचे इमोशनल झालेले आहेत. आमचे शेजारचे रूम पार्टनर. एक रूम पार्टनर आहे सचिन जाधव म्हणून. सचिन जाधव येत ना, दुसत आहेत ब्लॉक मध्ये. ओम नरवडे साहेब. ओम, कसं वाटणार नाही यार, आम्ही तुम्हाला सोडून चाललो होतो. आठवणी येतील का आमच्या? मी पण जाणार आहे ना, मी तरी सरपंच. ओम पण जाणार आहे. हा माझा रूम पार्टनर आहे. हे रूमच्या बाजूचे आहेत. तर हे सर्व जाणार आहे. त्यांचं लास्ट इयर होतं, तर यांना पुढे जाण्यासाठी हार्दिक मार्गदर्शन करा. काही शुभेच्छा. चॅनल फॉलो करा. माझा इंस्टा आयडी आहे यश वानकडे. कोणी फॉलो कर नका पोरिओ बर का. फॉलो करून डेंजर वाले ते या. हा, तर चालतं. थँक्यू. चला, आता हे ब्लॉग वगैरे झालेले आहेत. थोडेफार मित्र वगैरे आहेत, ते लास्टच ब्लॉग मध्ये यासाठी. बट ठीक आहे, असो. ते खालपर्यंत येत आहेत, त्यांच्यासोबत मग त्या व्हिडिओ मध्ये घेऊयात त्यांना. चलो. पॅक वगैरे केलेले झालेले आहेत. आता हे अविनाश, यश आमचे शेजारचे रूम पार्टनर आहेत. आणि हे अभिचा भाऊ आहे. काय ना, काय म्हणलं तू? अभिजित, कसं वाटलं कालपासून इकडे आलं तर आमच्या रूमवर? खूप छान वाटलं. पेपर वगैरे मस्त गेला तुझा? काय टेन्शन नाही, पुढच्या वर्षी येशील आमच्या रूम मध्ये, राहशील. आमचे नाव वगैरे काय नंबर लागला तुझा, चालतंय. चलो. हे अभिषेकचा बेड, हा निखिलचा बेड. सिग्नेचर वगैरे करतोच आम्ही. आणि आम्ही एका साईडला आमच्या इकडे नाव लिहिलेलं आहेत. आणि कोणत्या इयरला आमचं ॲडमिशन झालं, आणि जस्ट आमच्या याच्या खाली इंस्टाग्राम आयडी वगैरेच आहेत. थोडं आता रूमची आठवण येते, थोडं इमोशनल होतो. ती क्लिप दाखवणार नाही मी, रडत आहे ती. हा माझा बेड आहे, आणि हा माझी थोडंफार स्टडी टेबल वगैरे होते. इथं लॉक वगैरे करून ठेवलं. इथं माझ्या मित्राचा लॅपटॉप वगैरे आहे, लॉक वगैरे करून ठेवलेलं आहे. बॅकग्राऊंड व्हाईट मध्ये भारी सॉन्ग टाकलेलं आहे. अरे चांगले तर आहे. फेअरवेल. 3 वर्षाचा प्रवास संपलेला आहे. 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 3 वर्षाचा
खूप 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 चांगलं वाटलं मला गाणे वगैरे लावणारे बॅकग्राऊंडमध्ये. पण हे गाणं तुम्हाला कसं वाटलं आणि कोणत्या मूवीमधलं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की. आणखी चला आता निघू, बॅग वगैरे पॅक करूयात. निखिल आहे चला निघालो. चष्मा कोणाकडे? निखिल तुझ्याकडे का चष्मा? लागेल माझ्याला. घे घे. चला माझ्या फ्लोरचे सर्व मित्र वगैरे मला सोडायला येऊ लागलेत. नाही नाही काढले सर्व क्लिप घेतले मी ऑलरेडी. फेअरवेल टाईपचा व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही. चला वैभवान केल्यांना सोडून येऊ. सॉंग वगैरे टाकत आहेत ते. मी माझी जॉयस्टिक वगैरे काढली आहे ना, बॅकग्राऊंड मध्ये सॉन्ग टाकत आहेत ते. आपली पब्लिक बघते बरं का युट्यूबची. सबस्क्रायबर बॅकग्राऊंड मध्ये भारी सॉन्ग वगैरे टाकत आहेत ते. अरे ते मस्त होता ना अभिनय सोडतो ना. गाणं वगैरे टाकू लागले ते. बॅकग्राऊंड मध्ये टाकू गाणं बोला ना तुम्ही. गाणं बोला मस्त त्याच्याकडे जास्त गाणं वगैरे. आता सर्व रूम पार्टनर वगैरे आम्हाला खालपर्यंत सोडताय. माझा मित्र केला आम्ही मला गाडीवर वगैरे सोडणार तिकडे. आता यार पवनची खूप आठवण येते, त्याला हग वगैरे करून जावं म्हटलं. बॅग उचलून घ्या रे, बॅग उचलून घ्या. खूप खूप चांगलं. आता थोडंफार इमोशनल वगैरे होतो मी कसं तरी. आता सोडू नका रे बॅग, तोड दून घे बॅग मेरी. खूप काय कमवलं मी इकडे येऊन. शिक्षण तसंच मित्र वगैरे खूप कमवले मी तेवढं. आणि काही सांगण्यासारखं आज मला जायचं होतं कॉलेजकडे माझ्या ज्युनियरला भेटायला. बट ठीक आहे चालू. बोला ना. अरे सचिन भाऊ दिसे ना. सर्वांसोबत जाणार आहे. तर थोडाफार ब्लॉग वगैरे थोडं सामान वगैरे होतं आमच्याकडे, म्हणून मी ब्लॉग वगैरे तिथे एंड केला. एंड म्हणजे स्टॉप केला. आता इथून आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. निखिल आला मला ड्रॉप वगैरे करायला. आता इथून अर्ध्या घंट्यात माझी गाडी आहे शताब्दी करून, जय शताब्दी. ती औरंगाबाद टू मुंबई. तिथूनचा प्रवास वगैरे मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व दाखवायचा प्रयत्न करीन. बट चालते मग एवढं उन्हागिनाचं तुम्ही ब्लॉगमध्ये बनत राहा. ब्लॉग कसं छान वगैरे बनणार वगैरे. आता थोडंफार आता आम्ही जस्ट स्टेशनवर आलेलो आहे. थोडंफार कोल्ड्रिंक आणि बिस्किट वगैरे घेतलेले आहेत तुम्ही. आणि आता थोडंफार आता हे पण आधी चार्जिंग करतो आणि त्याच्यानंतर त्याचे ब्लॉग कंटिन्यू करत राहतो. उतरलेलो आहे. आता एवढ्या याच्यामध्ये पूर्ण प्लॅटफॉर्म चढता घाम फुटला पूर्ण अंगाला. ओला बुक केली पूर्ण. बघू शकता तुम्ही सर्व फेसला पूर्ण घाम वगैरे झालेला आहे. एवढं इतकी मुंबईत खूप गरमी आहे राव. हा गरमीचा सीझनच चालू आहे तसा. बट तेच ना, त्या प्रवासाने खूप हे झालेले आहे. आता तसं सांगतात हे बघा पूर्ण फेसपर्यंत इथून तेथपर्यंत एवढी गरमी होऊ लागली आहे. ट्रेनचा प्रवास ना खूप अवघड आहे बाबा. पुन्हा मी ब्लॉग काढायचा प्रयत्न करत होतो. बट कसं माहिती आहे ट्रेन पूर्ण जी गरम होती ती गरम हवा येत होती. अरे बाप म्हणला मोबाईल काढायची हिंमत नव्हती. जसा मोबाईल हातात घेतला जसा ते मग डायरेक्ट चटक्या मारायला लागत आहे माहिती आहे का. एवढं मी 4-5 ट्रॅव्हल केला मी इतक्या वेळा. पण एवढी गरमी कधी झालेली नाही माहिती आहे का. पण आताची गरमी साधा फोन कोणाचा रिसिव्ह करायला हिंमत लागत होती. एवढी गरमी चटके मारत होता फोन. काय माहिती आयफोनचं कसंही काय माहिती.
भाई कितना दूर है और थोडा लगेच सोबत आणला तर पूर्ण वाट लागेल. बॅग मागची बॅग म्हणजे कपड्याची बॅग आणि फोन करताना कपडे आणि बाकीच्या मोबाईलचे ॲक्सेसरीज लाईक माईक वगैरे आणि एक्स्ट्रा पॉवर बँक सोबत जास्त ठेवणार नाही, जेवढं लागेल तेवढं ठेवणार. इतक्या यावरला खूप जास्त हेवी सामान झालं, मला उचलता नव्हतं येत. मी पुली लावला होता उचलायला, पण आता कसं आहे माहिती आहे का, जास्त वजन येऊ नये आपलं म्हणजे प्रवासात जास्त प्रवास करायचा म्हटलं तर थोडं वजन कॅरी करा. पण यावरला पूर्ण हवा टाईट झाली माझी, थोडं सामान वगैरे 2 बॅग आणि कपड्यांची बॅग बाकीच्या सांगितल्या नाही. नेक्स्ट टाईम नाही चाल घेणार, थोडं समय लागणार.